नमस्कार. आपण जेव्हा संविधान हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? एक जाडजूड, कधीही न बदलणारं नियमांचं पुस्तक. पण खरं सांगायचं तर भारताचं संविधान यापेक्षा खूपच वेगळं आहे. हे फक्त एक पुस्तक नाहीये, तर ही एका राष्ट्राची कहाणी आहे, जी गेल्या 75 वर्षांपासून सतत लिहिली जातीये, सतत बदलत आहे. आणि ही जी कल्पना आहे ना, जिवंत दस्तऐवज असण्याची, हेच तर आपल्या संविधानाचं खरं सामर्थ्य आहे. आणि म्हणूनच आपला हा पायाभूत ग्रंथ इतकी वर्ष झाली तरी आजही तितकाच महत्त्वाचा आहे. तो आपल्या समाजासोबत, आपल्या गरजांसोबत सतत विकसित होत राहिला आहे. तर मग प्रश्न असा पडतो की हे बदल नक्की घडतात तरी कसे? याचं उत्तर मिळतं कलम 368 मध्ये. हो, हेच ते कलम आहे जे संसदेला संविधानात बदल करण्याची, दुरुस्ती करण्याची ताकद देतं. चला तर मग आजच्या या विवेचनात आपण बघूया की याच ताकदीचा वापर करून आपल्या देशाच्या या कथेत कोणकोणते महत्त्वाचे अध्याय लिहिले गेले. चला तर मग आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया त्या 3 मोठ्या दुरुस्त्यांपासून, ज्यांनी सरकार आणि नागरिक यांच्यातलं नातं आहे ना, त्याला एक नवा आकार दिला. यांना बिग 3 असंही म्हटलं जातं. बरं, तर येथे या 3 ऐतिहासिक दुरुस्ती आहेत. सगळ्यात आधी पहिली दुरुस्ती 1951 साली झालेली. बघा, स्वातंत्र्यानंतर जमीन सुधारणा खूप गरजेची होती, पण कायदे कोर्टात अडकत होते. मग काय, तर या कायद्यांना कायदेशीर आव्हानांपासून वाचवण्यासाठी 9वं परिशिष्ट जोडलं गेलं. त्यानंतर आली 1976ची 42वी दुरुस्ती. ही तर इतकी मोठी होती की तिला मिनी संविधान असंच म्हणतात. आणीबाणीच्या काळात झालेल्या या दुरुस्तीने आपल्या प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे 2 महत्त्वाचे शब्द जोडले. आणि मग आणीबाणीच्या अनुभवातून शहाणा होऊन 1978मध्ये 44वी दुरुस्ती आली. हिने लोकशाही मूल्यांना पुन्हा एकदा मजबूत केलं आणि हो, मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्कांमधून काढून टाकला. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, नाही का? प्रत्येक दुरुस्ती ही त्या काळातल्या राजकीय परिस्थितीचा एक आरसा असते. म्हणजे बघा, 42वी दुरुस्ती सरकारला जास्त अधिकार देत होती, तर 44वी दुरुस्ती नागरिकांचे हक्क आणि लोकशाही व्यवस्था आणखी मजबूत करत होती. हे जणू एका तराजूच्या 2 पारड्यांसारखे आहे, ज्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न सतत सुरू असतो. ठीक आहे, आता आपण वळूया त्या बदलांकडे, ज्यांनी थेट आपल्या देशाचा कारभार आणि लोकशाहीच्या कार्यपद्धतीवर परिणाम केला. हा आकडा बघा, फक्त एक बदल, पण त्याचा परिणाम किती प्रचंड होता याची कल्पना करा. 1989मध्ये 61व्या दुरुस्तीने मतदानाचं वय 21 वरून थेट 18 वर्ष केलं. विचार करा, एका झटक्यात कोट्यावधी तरुण भारतीय आपल्या लोकशाही प्रक्रियेचा भाग बनले. ह्या एकाच निर्णयाने भारतीय लोकशाहीचा चेहरामोहराच बदलून टाकला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण लोकशाही म्हणजे फक्त राष्ट्रीय निवडणुका नव्हेत, बरोबर? खरी लोकशाही तेव्हाच यशस्वी होते जेव्हा अधिकार तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचतात. आणि याच दिशेने पुढची 2 महत्त्वाची पावलं उचलली गेली. 1992मध्ये झालेल्या 73व्या आणि 74व्या दुरुस्त्यांनी नेमकं हेच केलं. त्यांनी आपल्या ग्रामीण भागातील पंचायतींना आणि शहरी भागातील नगरपालिकांना एक घटनात्मक दर्जा दिला. याचा परिणाम काय झाला, तर सत्तेचं विकेंद्रीकरण झालं आणि स्थानिक पातळीवरचे निर्णय घेण्याचे अधिकार थेट तिथल्या लोकांना मिळाले. आता बघा, कधीकधी व्यवस्था स्थिर ठेवण्यासाठीही काही नियम कडक करावे लागतात. 1985चा पक्षांतरबंदी कायदा हा त्या आयाराम गयारामच्या राजकीय संस्कृतीला आळा घालण्यासाठीच आणला होता. आणि तसंच 2003मध्ये 91व्या दुरुस्तीने मंत्र्यांच्या संख्येवर मर्यादा आणली, जेणेकरून अवाढव्य मंत्रिमंडळ तयार होणार नाहीत आणि एक प्रकारे राजकीय शिस्त लागेल. आतापर्यंत आपण राजकीय बदलांबद्दल बोललो, पण संविधानाला केवळ राजकीयच नाही तर सामाजिक आणि आर्थिक बदलांनाही सामोरं जावं लागतं. चला आता आपण त्या अलीकडच्या काही दुरुस्त्यांवर नजर टाकूया, ज्यांनी आधुनिक भारताच्या याच आव्हानांना उत्तरं दिली आहेत. हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का, की आपलं संविधान आधुनिक काळातल्या आर्थिक आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांना कसं हाताळतं. कारण शेवटी संविधानाला फक्त राजकीयच नाही तर लोकांच्या रोजच्या जगण्यावर परिणाम करणाऱ्या प्रश्नांचीही उत्तरं द्यावी लागतात. पुढच्या काही स्लाइड्समध्ये आपण हेच पाहणार आहोत की भारतीय संविधानाने हे आव्हान कसं पेललं. 21व्या शतकात तर बदलांचा वेग आणखीच वाढलेला दिसतो आणि हे बदल आधुनिक भारताच्या आकांक्षा दाखवतात. बघा, 2002मध्ये शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क बनला. 2016मध्ये एक देश एक कर ही संकल्पना घेऊन GST लागू झाला. मग 2019मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी आरक्षणाची तरतूद आली. आणि अगदी अलीकडे 2023मध्ये महिलांना राजकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचललं गेलं. आणि हे आहे ते ऐतिहासिक पाऊल, 106वी घटनादुरुस्ती, जिला नारी शक्ती वंदन अधिनियम असंही ओळखलं जातं.
या कायद्यानुसार आता लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये 1/3 जागा या महिलांसाठी राखीव असतील. खरं तर भारतीय राजकारणात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी उचललेलं हे एक क्रांतिकारी पाऊलच म्हणावं लागेल. पण ही कथा इथेच थांबत नाही. संविधानात दुरुस्ती करण्याची ही प्रक्रिया सतत सुरूच असते. चला पाहूया भविष्याचा पोटात काय दडलं आहे. सध्या 2 महत्त्वाची विधेयकं चर्चेत आहेत. एक आहे गंभीर गुन्ह्यांमध्ये 30 दिवसांपेक्षा जास्त काळ ताब्यात असलेल्या मंत्र्यांना अपात्र ठरवण्याबद्दल आणि दुसरे विधेयक आहे महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी, ज्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना करणं आवश्यक आहे. तर यावरही काम सुरू आहे. तर मग ह्या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की भारताचं संविधान हे काही दगडावर कोरलेली रेष नाहीये. उलट ते एका प्रवाही नदीसारखं आहे, जे बदलत्या काळासोबत, बदलत्या समाजासोबत स्वतःला बदलत राहतं. आणि म्हणूनच हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो की आपल्या या जिवंत दस्तऐवजाचं पुढचं पान कोणतं असेल. विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?